आज आपण अनुलोम विलोम कशा प्रकारे करायचं ते पाहणार आहोत। कोणत्याही ध्यान स्थितीत बसायचं आहे। तुम्ही साधी मांडी, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन घालू शकता। सुरुवातीला अंगठ्याने तुमची उजवी नाकपुडी बंद करायची आहे। प्रथम डाव्या नाकपुडीने श्वास घ्या मोठा। डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे। आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा। हे एक आवर्तन झालं। पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद करायची, उजव्याने श्वास सोडायचा। पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची, डावी उघडायची, डाव्याने श्वास सोडायचा। ही 2 आवर्तन झाली। असं तुम्ही कंटिन्यू 10 ते 20 वेळेला करू शकता। अनुलोम विलोम प्राणायामाचा दररोज सराव केल्याने शारीरिक समस्यापासून संरक्षण मिळते आणि मानसिक आरोग्य मजबूत राहण्यास मदत होते। त्याचप्रमाणे नैराश्य, ताणतणाव आणि चिंता दूर होते। त्यामुळे ज्या लोकांना ताणतणाव, नैराश्याची समस्या आहे अशा लोकांनी नियमित अनुलोम विलोम या प्राणायामाचा सराव करणे फायदेशीर आहे। विशेष म्हणजे या प्राणायामाचा सराव दररोज केल्याने आपल्या शरीरातील वात, कफ आणि पित्त हे दोष नियंत्रित होतात। वजन कमी करता येते। शिवाय शरीरातील चयापचयाची क्रिया सुरळीत होण्यास मदत होते। या सरावाने त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील सुधारते। तसेच तुम्हाला फ्रेश आणि तजेलदार वाटते। अनुलोम विलोम प्राणायामाचा दररोज सराव केल्याने राग, अस्वस्थता, विस्मरण आणि निराशा या नकारात्मक भावना दूर होतात।